हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी RJ प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. मित्रांनो, दिवसाची सुरुवात आपण एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करत असतो. चला तर मग ऐकूया आजचं विचारधन हे सत्र. कृती केवळ विचारातून उत्पन्न होत नाही. जेथे जबाबदारी घ्यायची तयारी असते त्यातूनच कृती निर्माण होते. तर मित्रांनो, हे होतं आजचं विचारधन हे सत्र. चला तर मग या सुंदर आणि प्रेरणादायी विचारानंतर ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. इतिहास आपल्याला वर्तमानाच्या शिखरावर आणून ठेवतो, जिथून आपण पाहू शकतो स्वप्न नव्या जगाचं. म्हणूनच आपण कायम स्मरला पाहिजे इतिहास, त्या पवित्र स्मृतींचा. आपला वर्तमान समृद्ध व्हावा म्हणून दिवसरात्र एक करणाऱ्या अवलिया माणसांचा, त्यांच्या प्रयत्नांचा आणि त्यांच्या धैर्याचा. चला तर विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, ऐकूया असंच काहीसं खास आजच्या दिवशी आपल्या रेडिओ MPSC गुरुच्या दिनविशेष या सत्रात. आजच्याच दिवशी सन 1940 साली नेताजी सुभाषचंद्र बोस यांना इंग्रज सरकारने कलकत्ता इथे त्यांच्या राहत्या घरी त्यांना स्थानबद्ध केलं होतं. 1862 साली कलकत्ता येथील उच्च न्यायालयाची स्थापना उच्च न्यायालयीन कायदा 1861 अंतर्गत करण्यात आली. आजच्याच दिवशी 1865 साली लंडन देशात सॉल्वेशन आर्मीची स्थापना करण्यात आली. यानंतर जाणून घेऊया आजच्या काही आणखी महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी 1962 साली सॅम वॉल्टनने रॉकर्स आर्कोनान्समध्ये पहिले वॉलमार्ट स्टोअर उघडले. 1972 साली भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे राष्ट्रपती जुल्फिकार अली भुट्टो यांनी शिमला करारावर हस्ताक्षर केले. मग मित्रांनो, हा शिमला करार काय होता ते थोडक्यात जाणून घेऊया. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव कमी करणे व दोन्ही देशात परस्पर सहकार्य आणि मैत्री संबंध वृद्धिंगत करणे व भारतीय उपखंडात शांतता टिकवणे यासाठी प्रयत्न करण्याचे दोन्ही देशांनी मान्य केलं. या करारातील सर्वात महत्त्वाचे कलम असे होते की दोनही राष्ट्रे म्हणजेच भारत आणि पाकिस्तान हे आपल्यातील वादग्रस्त प्रश्न, मतभेद किंवा इतर समस्या द्विपक्षीय चर्चेद्वारे सोडवतील. म्हणजेच काश्मीरच्या प्रश्नावर बळाचा वापर करणार नाही, अगदी तो संयुक्त राष्ट्रातही मांडणार नाही, असे आश्वासन यावेळी पाकिस्तानने दिले होते. तर मित्रांनो, हा होता शिमला करार. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटनांविषयी. 1983 साली तमिळनाडू राज्यातील कल्पक्कम या ठिकाणी अणुऊर्जा केंद्राची स्थापना करण्यात आली. कल्पक्कम तमिळनाडू या ठिकाणी असणाऱ्या अणुऊर्जा प्रकल्पाविषयी सांगायचं झाल्यास, हा भारत देशातील पहिला फास्ट ब्रिडर न्यूक्लिअर रिॲक्टर या प्रकारातला प्रकल्प आहे. यानंतर जाणून घेऊया आणखी काही महत्त्वाच्या घटना. आजच्याच दिवशी सन 1994 साली प्रसिद्ध चित्रकार जगदीश स्वामीनाथन यांची मध्य प्रदेश सरकारतर्फे देण्यात येणाऱ्या कालिदास सन्मानासाठी निवड करण्यात आली होती. सन 2004 साली युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीने मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनला जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केलं. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे पूर्वी व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणून ओळखलं जायचं. सध्या ते VT किंवा CST या नावाने सुद्धा लोकप्रिय आहे. भारताच्या व्यापारी राजधानीत मुंबईतील हे एक ऐतिहासिक रेल्वे स्टेशन आहे, जे मध्य रेल्वेचे मुख्यालय देखील आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस हे स्टेशन फेडरिक विल्यम स्टीव्हन्स यांनी डिझाईन केलेलं स्टेशन आहे. तर मित्रांनो, ह्या होत्या आजच्या दिवसाच्या काही महत्त्वाच्या ऐतिहासिक घटना. यानंतर आजच्याच दिवशी जन्मलेल्या काही महत्त्वाच्या व्यक्तींचे आज जन्मदिवस आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1880 साली संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्राप्त प्रसिद्ध महाराष्ट्रीयन मराठी रंगभूमी नाटककार व कलाकार गणेश बोडस यांचा जन्म झाला. 1893 साली स्वतंत्र भारतातील पंजाब राज्याचे पहिले राज्यपाल व आंध्र प्रदेश राज्याच्या स्थापनेनंतरचे आंध्र प्रदेश राज्याचे पहिले राज्यपाल चंदूलाल माधवलाल त्रिवेदी यांचा जन्म झाला. सन 1930 साली
माजी अर्जेंटिना देशाचे राजकारणी व अर्जेंटिना देशाचे माजी 50वे राष्ट्राध्यक्ष कार्लोस मेनेम यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1946 साली प्रसिद्ध भारतीय लेखक, पत्रकार व साहसी कादंबरीकार अरूप कुमार दत्त यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1954 साली प्रसिद्ध भारतीय चित्रपट पार्श्वगायक मोहम्मद अजीज यांचा जन्म झाला. सन 1960 साली हिंदुस्थानी शास्त्रीय परंपरेतील प्रसिद्ध लखनौ तबला घराण्याची शाखा असलेल्या जोशी घराण्याचे सदस्य भारतीय गायक पंडित संतोष जोशी यांचा जन्म झाला. आजच्याच दिवशी सन 1983 साली भारतीय व्यावसायिक पॅरा बॅडमिंटनपटू व उत्तर प्रदेश राज्यातील गौतम बुद्ध नगरचे जिल्हा दंडाधिकारी सुहास ललिना केरे यथिराज यांचा जन्म झाला. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे जन्मदिन आहे. त्याच निमित्ताने रेडिओ MPSC गुरुकडून त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. यानंतर जाणून घेऊया अशाच काही विशेष व्यक्तींविषयी ज्यांनी स्वतःचं नाव इतिहासात सुवर्ण अक्षरांनी कोरलेलं आहे. अशाच काही व्यक्तींचे आज स्मृतिदिन आहे. चला तर मग जाणून घेऊया त्यांच्याविषयी. आजच्याच दिवशी 1843 साली होमिओपॅथी चिकित्सक पद्धतीचे जनक जर्मन चिकित्सक सॅम्युएल हॅनिमॅन यांचं निधन झालं. सन 1950 साली प्रख्यात भारतीय स्वातंत्र्य सैनिक आणि समाजवादी नेता तसंच राष्ट्रीय मिलिटिया बॉम्बे यूथ लीग आणि काँग्रेस सोशलिस्ट पक्षाचे संस्थापक व कामगार संघटनेचे प्रमुख नेता युसुफ मेहर अली यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 1961 साली अमेरिकन पत्रकार, कादंबरीकार, लघुकथालेखक आणि क्रीडापटू अर्नेस्ट हेमिंग्वे यांचं निधन झालं. सन 1999 साली प्रसिद्ध अमेरिकन लेखक, पटकथालेखक आणि पत्रकार व इटालियन अमेरिकन माफियाबद्दलच्या त्यांच्या गुन्हेगारीवर कादंबरीचे लिखाण करणारे महान कादंबरीकार मारिया पुजो यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी सन 2007 साली अर्जुन पुरस्कार सन्मानित माजी भारतीय क्रिकेटपटू दिलीप नारायण सरदेसाई यांचं निधन झालं. सन 2011 साली माजी केंद्रीय कृषी मंत्री, कामगार नेते व माजी कम्युनिस्ट पक्षाचे नेता चतुरानंद मिश्रा यांचं निधन झालं. सन 2013 साली संगणक माऊसचे जनक अमेरिकन अभियंता आणि शोधक डग्लस कार्ल एंगेलबर्ट यांचं निधन झालं. तर मित्रांनो, संगणकाच्या माऊसबद्दल मी तुम्हाला काही सांगायलाच नको. सध्या जो माऊस तुम्ही हातात घेऊन संगणक किंवा लॅपटॉप चालवता, या माऊसचे शोधकर्ता म्हणजेच डग्लस कार्ल एंगेलबर्ट. तर मित्रांनो, आज या विशेष व्यक्तींचे स्मृतिदिन आहे. त्याच निमित्ताने या सगळ्यांना रेडिओ MPSC गुरुकडून विनम्र अभिवादन. तर ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं ते आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. सोबतच तुम्ही आमचं दिनविशेष हे सत्र आमच्या स्पेक्ट्रम अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर देखील पाहू शकता किंवा मग स्पॉटिफाय म्युझिक ॲप, अँकर FM आणि गुगल पॉडकास्टवर देखील रेडिओ MPSC गुरु पॉडकास्ट ऐकू शकता. आणि हो, तुमचे फीडबॅक द्यायला विसरू नका. ऑडिओ किंवा टेक्स्ट मेसेजेसमध्ये तुम्ही तुमचे फीडबॅक आम्हाला पाठवू शकता, जे आम्ही आमच्या रेडिओ MPSC गुरुच्या चॅनलवर ब्रॉडकास्ट करू शकतो किंवा मग तुमच्या फीडबॅकबद्दल तुमचं नाव घेऊन आम्ही सांगू शकतो. याचबरोबर तुमचे जर काही सजेशन असतील तर ते देखील आम्हाला नक्की कळवा बरं का. सो फ्रेंड्स, मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते. पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष या सत्रात. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा आणि हो, ऐकायला विसरू नका रेडिओ MPSC गुरु, स्प्रेडिंग द नॉलेज, पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.